नमस्ते मित्रांनो, मी भरत दौंडकर. अरुण वाळुंज यांचं जे पेज आहे बेधडक महाराष्ट्र, या पेजवर पुस्तक कट्टा हा एक चांगला उपक्रम या कवी असणाऱ्या, लेखक असणाऱ्या, पत्रकार असणाऱ्या अरुण वाळुंज नावाच्या माझ्या मित्राने हे पेज सुरू केलेलं आहे. आणि बेधडक महाराष्ट्र या माध्यमातून साहित्य संस्कृतीच्या पोषक निर्मितीसाठी हे नवीन उपक्रम तो राबवत असतो. त्याला आणि त्याच्या सगळ्या टीमला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. माझं गाव निमगाव म्हाळुंगी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आणि मला ही संकल्पना खूपच आवडली की लेखकाने किंवा कवीने त्याच्या पुस्तकाविषयी बोलायचं. मागच्या वर्षी ऑनलाईन खूप झालं, कविता खूप झाल्या, पण आपण जे पुस्तक लिहिलं त्याविषयी लेखकाचं मत, कवीचं मत काय आहे हे फार कमी जणांनी समजून घेतलं. परंतु हा जो नवा उपक्रम आहे हा निश्चितच महाराष्ट्रातील तमाम साहित्यिकांना आवडेल असा उपक्रम आहे असं मला वाटतं. म्हणून आज मी तुमच्यासोबत माझ्या आणि माझ्या पुस्तकाच्या भावना पोहोचवणार आहे. अर्थातच जाहिरात केल्याप्रमाणे किंवा पोस्ट केल्याप्रमाणे तुम्हाला नाव पुस्तकाचं कळालंच असेल. गोफणीतून निसटलेला दगड हे माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे. 2014 साली हे पुस्तक साक्षात प्रकाशन औरंगाबाद, रमेश राऊत यांनी प्रकाशित केलं होतं. प्रतिभेची पाखरं या सदराखाली या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. तदनंतर या पुस्तकाला विशाखा पुरस्कार, गदिमा पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. माझ्या पुस्तकावर 3 विद्यार्थ्यांनी एम.फिल सुद्धा केलेलं आहे. मला याचा आनंद वाटतो की आपल्या पुस्तकावर कोणीतरी अभ्यास करतं, लिहितं, याचा मला आनंद होतो. मला ऐकण्यासाठी जे कोणी आज उपस्थित आहेत, माझे कवी मित्र असतील, ओळखीचे असतील नसतील, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. इथं मला संजय वाघमारे दिसत आहेत, ते आलेले आहेत. राजाभाऊ बैलुमे सर हेही आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो, त्यांना नमस्कार देतो. आणि आनंदाचा दिवस म्हणजे आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी मला माझ्या पुस्तकावर बोलण्याची संधी मिळत आहे, हे मी महत्त्वाचं समजतो. सर्वजण आले असतील अशी मी अपेक्षा करतो. आणि माझं जे काही आहे पुस्तकाविषयी आणि कवितेविषयी, वेलुम सर नमस्कार, तर मी ते तुमच्यासमोर मांडतो. पुन्हा एकदा पुस्तकाचं नाव सांगतो, गोफणीतून निसटलेला दगड. मग ह्या पुस्तकाचं नाव हेच काय आहे, गोफणीतून निसटलेला दगड. गोफण, गोफण म्हणजे पाखरांना हकलवण्यासाठी शेतकऱ्यांकडे एक
युक्ती असायची. गोफणीत दगड टाकून ते दगड भिरकवायचे. अर्थात तो पाखरांना लागावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना नव्हती, तरी ते भिरकवायचे पाखरांना हुसकवण्यासाठी. त्याच्या आधी गोफण हे हत्यार होतं. त्या गोफणीत एक दगड ठेवून तो शत्रू पक्षाकडे भिरकावला जायचा. म्हणजे दमनाच्या दिशेने, वाईट प्रवृत्तींचं दमन करण्यासाठी तो दगड भिरकावला जायचा. म्हणून मला वाटलं की आपल्या संग्रहाचं नाव गोफणीतून निसटलेला दगड असावं. सुटलेलं नाही, निसटलेलं. मित्र हो, माझं भाग्य असं की 2001-2002 मध्येच मला महाराष्ट्रातील दिग्गज कवी साहित्यिकांसोबत संगत लाभली. आणि 2001 आणि 2 सालापासून मी कविता लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला मौज, हंस अशा वाङ्मयीन नियतकालिकात मी विपुल कविता लिहिल्या. परंतु कविता संग्रह काढायचा की नाही ह्या संभ्रमात होतो. त्यात मग फमू शिंदे सरांची माझी भेट झाली. त्यांनी घाट घातला की कविता संग्रह आला पाहिजे. मग त्या सगळ्या एकत्र केलेल्या कविता आदरणीय फमू शिंदे सरांनी व्यवस्थित त्याच्यावर संस्करण केलं. आणि संस्करण करून मग 2014 साली माझा संग्रह निघाला. मी त्या संग्रहाला मुद्दामहून कुणाची प्रस्तावना घेतली नाही. कारण मला असं वाटतं की प्रस्तावनेमध्ये आपण जी नावं टाकतो, ऋणनिर्देशात जी नावं टाकतो, त्याच्यावरून कळून येतं की आपण कोणासोबत आहोत, कोणासोबत नाही आहोत. हे कळून येतं. म्हणून माझी पुढच्या साहित्यिकांनाही विनंती असेल की आपण प्रस्तावनेत किंवा ऋणनिर्देशात कुणाचीही नावं टाकू नयेत. असा माझा संग्रह 2014 साली आला आणि त्याला त्या वर्षीचा विशाखा, महाराष्ट्र शासनाचा मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार मिळाला. राणा पवार यांचाही पुरस्कार त्याही वर्षी मिळाला. नंतर अनेक पुरस्कार या पुस्तकाला मिळत गेले आणि मी लिहित गेलो. मित्र हो, मला एक सांगायचंय की पूर्वी कविता ही पुस्तकात नव्हती, ती मस्तकात होती. आणि मस्तकातून नंतर ती पुस्तकात आली. पण एक कालखंड असा आला की ही कविता पुस्तकात बंद झाली. तंत, पंत, कवी, अभ्यासक्रम अशात ती बंद झाली. पण नंतर कवी संमेलनाची एक चळवळ सुरू झाली. रामदास फुटाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्याच्या आधी रविकिरण मंडळांनी खुली कवी संमेलनं सुरू केली. आणि मग ही पुस्तकातली कविता पुन्हा एकदा मस्तकात जाण्याचा कालखंड सुरू झाला. मीही त्या कालखंडाचा साक्षीदार एक कवी आहे की कविता पुन्हा पुस्तकातून मस्तकाकडे नेण्याचा प्रयत्न करणे. कारण मला असं वाटतं की कवीने जे लिहिलं, ज्याच्याविषयी लिहिलं, ते फक्त विद्यापीठीय अभ्यासात किंवा अकादमीय कार्यक्रमात किंवा अभ्यासकांसाठी नसावं. जे आपण लिहिलं, ज्यांच्यासाठी लिहिलं, ते त्यांना ऐकवताही आलं पाहिजे. म्हणजे वासराची कविता मी लिहिली,
की ती फक्त अभ्यासकांना वाचून किंवा ऐकवून फायदा नाही. जे वासरं सांभाळतात, जे गाया सांभाळतात, त्यांना ती ऐकता आली पाहिजे, त्यांना ती बांधावर बसून समजली पाहिजे, असं मला वाटतं. म्हणून या पुस्तकामध्ये माझ्या मी ज्या कविता लिहिल्या आहेत त्या सामान्य माणसांवर आलेल्या संकटांच्या कविता आहेत. कधी कधी त्या अणकुचीदार होतात, पण हरकत नाही. त्या सामान्य माणसांच्या जीवनावर आलेल्या संकटांची भाष्य करतात, हे फार महत्वाचं आहे. म्हणून या संग्रहातली पहिलीच कविता, बाटूक नावाची कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. फार वर्षापूर्वी मी कविता म्हटली होती, म्हणायचो. याच कवितेने मुंबईत मला माझी ओळख निर्माण करून दिली. ती बाटूक नावाची कविता. ओंजळभर पाऊस पडला तर कवळभर पीक काढू. ओंजळभर पाऊस पडला तर कवळभर पीक काढू. आणि चिखलातून अंकुर उगवला तर कुबेरालाही भीक वाढू, कुबेरालाही भीक वाढू. असं म्हणणारा शेतकरी आता बनलाय गोफणीतून निसटलेला दगड. असं म्हणणारा शेतकरी आता बनलाय गोफणीतून निसटलेला दगड. आता बनलाय दुभत्या गाईच्या सडाजवळ तुटून पडलेला असूड. अर्ध पीक खाणाऱ्या पाखरांवर तो कधीच उगवत नाही सूड. अर्ध पीक खाणाऱ्या पाखरांवर तो कधीच उगवत नाही सूड. तरीही सरकारी पराणीचा टोच त्याच्याच पाठीवर. तरीही सरकारी पराणीचा टोच त्याच्याच पाठीवर. आणि या शहराच्या खुरांचा तो भार सहन करतो आपल्याच पोटावर. असं जपलेलं पिकच जर जीवावर उठलं, असं जपलेलं पिकच जर जीवावर उठलं तर त्याने कुणावर उगारावा असूड आणि कुणाचा घ्यावा सूड. अर्ध पीक जनावरांना चारणारा शेतकरी कधीच जात नाही रास्ता रोको करण्यासाठी. अर्ध पीक जनावरांना चारणारा शेतकरी कधीच जात नाही रास्ता रोको करण्यासाठी. त्यापेक्षा हमी भावावर माजलेली समाधानाची तणकट उपसायची त्याला जास्त गरज वाटते. कारण हमी भावावर माजलेली समाधानाची तणकट उपसायची त्याला जास्त गरज वाटते. हमी भावावर माजलेली समाधानाची तणकट उपसायची त्याला जास्त गरज वाटते. कारण कष्टाची इज्जत अशी रस्त्यावर काढणे त्याला मरणाहूनही वाईट वाटते. त्याला मरणाहूनही वाईट वाटते. एक वेळेस स्वतःचं घर जळताना काहीच वाटणार नाही. एक वेळेस स्वतःचं घर जळताना काहीच वाटणार नाही. पण आता हा घामाचा निलाव बघवत नाही. दुःखाला वेशीवर टांगता येतं पण वावरातून पेरता येत नाही. दुःखाला वेशीवर टांगता येतं पण वावरातून पेरता येत नाही. 7 बाऱ्यातलं उत्पन्न टक्केवारीत दाखवता येतं. 7 बाऱ्यातलं उत्पन्न टक्केवारीत दाखवता येतं पण आणेवारीत काढता येत नाही. 7 बाऱ्यातलं उत्पन्न टक्केवारीत दाखवता येतं पण हातावरल्या भाकरीत काढता येत नाही. गोफण बिंगवायला अजून पण हात सळसळतात. गोफण बिंगवायला अजूनही हात सळसळतात. पण हळदीच्या अंगाची ताटं फडफडण्याआधीच जळून जातात. आयुष्याचं हे बाटूक उपसताना आता हाताला कापत नाही कवळ्या पिकांचा गळा. आयुष्याचं हे बाटूक उपसताना आता हाताला कापत नाही कवळ्या पिकांचा गळा. कित्येक दिवस झालं गच्च भरलेल्या कणसावरून फिरला नाही शेतकऱ्याचा विळा. फिरला नाही शेतकऱ्याचा विळा. आता वर्षातून कधीतरीच मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी येतं. आता वर्षातून कधीतरीच मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी येतं. तेही कर्जाच्या ढेकळात जिथल्या तिथं जिरून जातं. वापसा होतो पण व्याजाच्या खारवटीत आता काहीच उगवत नाही. वापसा होतो पण व्याजाच्या खारवटीत आता काहीच उगवत नाही. मातीवर एखादी हिरवी ओळ कोरण्या इतकी आता शेतकऱ्याच्या हातात उरली नाही शक्ती. आणि भरल्या पिकाचं समाधान घेऊन विठ्ठलापर्यंत जाण्या इतकी आता शेतकऱ्यांच्या पायात उरली नाही भक्ती. उरली नाही भक्ती. उरली नाही भक्ती. या
संग्रहाचं माननीय भैलुमे सर यांनी 2 विद्यार्थ्यांना सुचवलं आणि त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये या संग्रहावर एम.फिल. औरंगाबाद विद्यापीठामध्ये अविनाश भारती या विद्यार्थ्यांनी या संग्रहावर एम.फिल. मिळवलं. मी भैलुमे सरांचे आभार मानेल. अंजली ताई पण आहेत ऐकायला आलेल्या, त्यांचेही मी स्वागत करतो, आभार मानतो. खरंतर कवीची ही जी अभिव्यक्ती असते, ही अभिव्यक्ती त्याने व्यक्त करायची असते. काही जण म्हणतात की याची कविता व्यासपीठी आहे, त्याची अव्यासपीठी आहे. खरं तर कविता ही व्यासपीठीय आणि अव्यासपीठीय असे नसतेच. कविता ही कविताच असते. वाचताना, ऐकताना ती कशी वाटली, एखाद्याला त्याच्यामुळे दुःख झालं किंवा एखाद्याला आनंद झाला, ह्या ज्या अनुभूती आहेत, ह्या अनुभूती त्यांना आपल्या कवितेमुळं त्यांच्या अनुभूती जागृत झाल्या, याला आपण कविता म्हणूयात. नाहीतर वादविवाद सगळीकडे आहेत. याची कविता व्यासपीठी आहे, त्याची अव्यासपीठी आहे, असं काहीही नसतं. कविता ही कविताच असते. काही जण म्हणतात की गाणं कविता नसते, तसंही काही नसतं. वामनदादा कर्डक, नारायण सुर्वे यांनी खूप गायलं, गाऊन कविता सादर केल्या. मुक्तछंद, गझल, अनेक गोष्टी अशा आहेत की आज गझलपर्यंत वेगळा, मुक्तछंद वेगळा, कुणी कुणाला मानायला तयार नाही. मित्र हो, कविता कविताच असते. मग ती कुठल्याही फॉर्ममध्ये असू द्यात, ती कविताच असते. म्हणून माझी दुसरी कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. आज मी तुमच्याशी फार थोडा वेळ संवाद साधणार आहे, कारण ऑनलाईन लोक आता कंटाळलेली आहेत. मी एक वेगळी कविता मांडतो, विहीर. की लहानपणी मी बापासोबत विहीर कशी फोडतात हे पाहिलं आणि ते मला आठवलं आणि त्याची ही कविता झाली, विहीर. इतकं सोपं नाही जमिनीत एखादी विहीर घेणं, इतकं सोपं नाही जमिनीत एखादी विहीर घेणं, सोपं नाही बुडालेल्या घराचं विहिरीच्या कर्जातून वर येणं. अशाच काही पिढ्यांना, अशाच काही पिढ्या कर्ज खांदत राहतात, अशाच काही पिढ्या कर्ज खांदत राहतात आणि पुढच्या पिढ्यांना व्याजाचे कोरडे खडक सापडतात, पुढच्या पिढ्यांना व्याजाचे कोरडे खडक सापडतात. आईनं सहन करावा पाणी लागण्याआधीचा कोंदट ओलावा, आईनं सहन करावा पाणी लागण्याआधीचा कोंदट ओलावा आणि बापानं बनावं न फुटणारा पाझर. अशीच ही ठिवण लागते, अशीच ही ठिवण लागते. कितीही फोडली तरी सप सापडत नाही, कितीही फोडली तरी सप सापडत नाही. तहान भूक आटून गेली तरीही पाझर फुटत नाही. आपल्या बायकोसारखाच नसतो का विहिरीचा तळ, आपल्या बायकोसारखाच नसतो का विहिरीचा तळ. जो कधी दुःखांचे पोहरे भरून देतो, जो कधी दुःखांचे पोहरे भरून देतो, तर कधी स्वतः मात्र तळ हाता इतकाच उरतो. कधी कधी नक्षत्रांना डोळे देतो, विहिरीचा तळ कधी कधी नक्षत्रांना डोळे देतो, तर कधी स्वतःच्या डोळ्यातच बांगड्यांच्या फुटलेल्या काचा सामावून घेतो, बांगड्यांच्या फुटलेल्या काचा सामावून घेतो. कोणे एकेकाळी तहान आली होती विहिरीच्या थारोळ्यावर, कोणे एकेकाळी तहान आली होती विहिरीच्या थारोळ्यावर. आली तशीच रिकाम्या गाडग्यातून परत गेली, आली तशीच रिकाम्या गाडग्यातून परत गेली. ज्योतिबांच्या घशाला जेव्हा कोरड पडली, तेव्हाच विहीर खरी माणसांची झाली. ज्योतिबांच्या घशाला जेव्हा कोरड पडली, तेव्हाच विहीर खरी माणसांची झाली. जिवलगाने हात पसरावेत आणि आपण पाठण फिरवावी, जिवलगाने हात पसरावेत आणि आपण पाठण फिरवावी. तसंच विहिरीचं अर्ध्यावर सोडून देणं, तसंच असतं विहिरीचं अर्ध्यावर सोडून देणं. आभाळावर ठेवू नये भरोसा, ते एकदम कोसळतं आत्महत्येसारखं. आभाळावर ठेवू नये भरोसा, ते एकदम कोसळतं आत्महत्येसारखं. पण विहिरीचं पाणी मात्र
हळूहळू पाझरतं पुनर्जन्मासारखं, हळूहळू पाझरतं पुनर्जन्मासारखं. एखाद्या गर्भात बाळाचे बिनधास्त निजणे तसे विहिरीचे पाणी. एखाद्या गर्भात बाळाचे बिनधास्त निजणे तसे विहिरीचे पाणी. थेंब थेंब उपसल्यावर मुकी झाडेच गातात आईची गाणी. मुकी झाडेच गातात आईची गाणी. मुकी झाडेच गातात आईची गाणी. माझी ही दुसरी कविता विहीर नावाची तुम्हाला ऐकवली. ज्यांनी कोणी विहीर खांदली असेल, विहिरीच्या कर्जात ज्यांचं घर बुडालं असेल, त्यांना ठाऊक आहे की विहीर खांदणं आणि लग्न करणं या दोन गोष्टी शेतकऱ्यांना कर्जात बुडवत होत्या. आणि आज तागायतही परिस्थिती तीच आहे, बदललेली नाही. कधी कधी माझी कविता अनकुचीदार होते, लाऊड होते, तिचा आवाज वाढतो, तो वाढवावाच लागतो. तर आपण आवाज वाढवला तर समोरच्याला ऐकू येईल. विलासरावांचं मंत्रिमंडळ असताना रामदास फुटाणे यांनी आम्हाला त्या ठिकाणी चहा पानाचं जे निमंत्रण असतं अधिवेशन संपल्यानंतर, तिथं आम्ही गेलो होतो आणि त्यावेळेस पॅकेज दिलं होतं. मी तर छोटा तुकडा मांडला जो माझ्या पुस्तकात आहे की आमच्या गावामध्ये कुणालाच कर्जमाफी झाली नाही. जे मोठे मोठे शेतकरी होते त्यांना झाली. म्हणून मी असं म्हटलं होतं, आम्ही कुठल्या बँकेचे थकबाकीदार आहोत म्हणून काय आम्हाला विचारता. आम्ही कुठल्या बँकेचे थकबाकीदार आहोत म्हणून काय आम्हाला विचारता. मातीसाठी मातीत गेलो इतकीच आमची थकबाकी पुरेशी नाही काय. मातीसाठी मातीत गेलो इतकीच आमची थकबाकी पुरेशी नाही काय. की देऊ पुरावा आम्ही जन्माला आलो तेव्हाच सावकाराच्या सातबाऱ्यावर मरून गेलो. आम्ही जन्माला आलो तेव्हाच सावकाराच्या सातबाऱ्यावर मरून गेलो. आणि किती जणांच्या आत्महत्यांचे फिक्स डिपॉझिट आम्ही विदर्भाच्या खात्यावर भरून आलो. ज्यांनी महापॅकेज दिले त्यांनाच सांगता आले नाही अगोदर दिलेले पॅकेज कुठे गेले. ज्यांनी महापॅकेज दिले त्यांनाच सांगता आले नाही अगोदर दिलेले पॅकेज कुठे गेले. अरे ज्यांनी बुडवले त्यांना सगळे कर्ज माफ झाले. अरे ज्यांनी फेडले त्यांनी पाप केले. ज्यांनी फेडले त्यांनी पाप गेले आणि ज्यांनी बुडवले त्यांना सगळे कर्ज माफ झाले. ठाऊक आहे एकदाच होईल माफी. ठाऊक आहे एकदाच होईल माफी. मग जन्मभर कापाकापी रचून ठेवली जातील आपल्यासाठी पुन्हा एकदा चौकशी आयोगाची लाकडं. रचून ठेवली जातील आपल्यासाठी पुन्हा एकदा चौकशी आयोगाची लाकडं. कारण जे आकडे सादर करतात त्यांचं या देशात कुणीच करू शकत नाही वाकडं. जे आकडे सादर करतात त्यांचं या देशात कुणीच करू शकत नाही वाकडं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या की आयोग बसतो. आयोग आकडे सादर करतो की शेतकऱ्याला नियोजन करता आलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या. दादांनो, तुम्हा आम्हाला महिन्याचा पगार आहे सगळ्यांना. नियोजन करायचं असेल तर पगार असावा लागतो आणि शेतकऱ्याला कुठलाच पगार नसतो म्हणून त्याला नियोजन करता येत नाही. पण ही जी आकडेवारी आयोगांनी सादर केली की तो नियोजन न केल्यामुळे व्यसनाधीन झाला आणि त्याने आत्महत्या केली, ही चुकीच आहे.
स्वामीनाथन आयोगाचा आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. तर बेधडक महाराष्ट्र पुस्तक कट्टा या उपक्रमाचं मी मध्यभागी पुन्हा एकदा कौतुक करतो आणि अर्ध्या तासात मी माझं बोलणं संपवणार आहे. एक छोटीशी कविता, बाप नावाची कविता. कोणीतरी मध्ये फरमाईश केली की बाप कविता ऐकवा. ह्याच पुस्तकातली कविता आहे. आवाज व्यवस्थित ऐकू येते का सर्वांना? तर माझे वडील इयत्ता 3रीला असतानाच 5वीला असतानाच वारले. ही दुःखाची गोष्ट आहे. दुःखाची गोष्ट जरी असली तरी कविता ही दुःखात सुख शोधायला शिकवते. देणगे सर आता ऐकू येते व्यवस्थित? कोणीतरी कॉमेंट करा, माझा आवाज येतोय का व्यवस्थित? हो. तर दुःखात सुख शोधायला मला माझ्या कवितेने शिकवलं. जरी मला वडील नसले तरी इतर माणसामध्ये मला वडील शोधायची सवय लागली. मी आईला विचारलं की आई वडील कसे होते दिसायला, फोटो नव्हते वगैरे. ती म्हणाली की काळे होते. मग एखादा काळा माणूस दिसला की मला माझ्या बापाची आठवण येते. यार बाप असता तर कसा दिसला असता, ह्या काळ्या माणसासारखा दिसला असता का त्या काळ्या माणसासारखा दिसला असता. म्हणून मी ती कविता लिहिली. म्हणजे दुःखात सुख शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून मी कविता अशी लिहिली की बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता. बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता. हात त्याचा खरबुडा पण आईवाणी होता. हात त्याचा खरबुडा पण आईवाणी होता. आनवाणी पायांनीच दिले काट्यांना उत्तर. आनवाणी पायांनीच दिले काट्यांना उत्तर. किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर. त्याच्या घामाचे अत्तर. दिसे फाटका तुटका लई अंगावर मळ. दिसे फाटका तुटका लई अंगावर मळ. बाप मळला म्हणून झाले लेकरू निर्मळ. बाप मळला म्हणून झाले लेकरू निर्मळ. बाप नव्हता अडाणी, बाप नव्हता साक्षर. बाप नव्हता अडाणी, बाप नव्हता साक्षर. माझ्या जीवाच्या वहीत त्याच्या रक्ताचे अक्षर. माझ्या जीवाच्या वहीत त्याच्या रक्ताचे अक्षर. उन्हामध्ये जळून या त्याचे काळे झाले अंग. उन्हामध्ये जळून या त्याचे काळे झाले अंग. त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग. त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग. बाप नापास शेतांना पास करीत राहिला. बाप नापास शेतांना पास करीत राहिला. शेणा मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला. त्याचा नंबर पहिला. त्याचा नंबर पहिला. काबाडाचा कारभारी बाप धसकटाचा धनी. काबाडाचा कारभारी बाप धसकटाचा धनी. तरी त्याच्या बिवडात झाली माही आबादानी. झाली माही आबादानी. मी त्याला लहानपणी एक वही मागितली पण तो देऊ शकला नाही मला. म्हणून मी अशी ओढलेली. माझ्या नव्या वहीसाठी, माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं. माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं. त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान. त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान. मला ध्वजाच्या समान. मला ऐकणारे सगळेजण बापाच्या मळालेल्या बंडीमध्ये ध्वज शोधणारे आहेत. जोपर्यंत मळालेल्या बंडीमध्ये ध्वज शोधणारे लोक आहेत तोपर्यंत आपल्या संस्कृतीला धक्का नाही. माझं पुस्तक गोफणीतून निसटलेला दगड याच्यातही काही चुका राहून गेल्यात. प्रत्येक कवीने, लेखकाने
स्वतःचं पुस्तक काढताना 100 वेळा विचार करावा. उगच मराठी साहित्यामध्ये कचऱ्याची वाढ करू नये. मराठी साहित्यामध्ये खूप कचरा होत आहे. एक माणूस 40 पुस्तकं लिहितो, 50 पुस्तकं लिहितो, पण तालुक्याच्या बाहेर त्याला कोणी ओळखत नाही. माणसानं लिहावं कमी, पण खूप चांगलं लिहावं. कमी लिहावं पण चांगलं लिहावं. म्हणून बेधडक महाराष्ट्रामध्ये व्यक्त होताना मला हे विधान करावंसं वाटतं की आपण जे लिहितो त्याची कारण मीमांसा, त्याचा कार्यकारण भाव तपासणं महत्वाचं आहे. आपण का लिहितो, कशासाठी लिहितो, कुणासाठी लिहितो, आपण जे लिहितो त्याचा काय फायदा, हे काही लोक तपासत नाहीत. काही लोक आत्ममग्नता समजतात. आत्ममग्नता म्हणजे लेखन नाही. हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. आमच्याकडे काही पुण्या मुंबईकडे काही कवी आहेत जे 7व्या मजल्यावर काचेवर बसतात आणि शेणाची कविता लिहितात. त्यांच्या बापाने कधी पाहिलेलं नसतं शेण. मग ते म्हणतात की आम्ही परकाया प्रवेश करून कविता लिहिली. तुमचा काय अधिकार परकाया प्रवेश करण्याचा? माझं परखड मत असं आहे की परकाया प्रवेश करणारे तुम्ही कोण? तुम्ही शहरात परकाया प्रवेश करा, बसच्या कविता लिहा, टिपायच्या कविता लिहा. पण विदारक सत्य असं आहे की ग्रामीण भाषेतले सगळे शब्द गोळा करायचे, त्याची लिस्ट बनवायची आणि मग कविता लिहायला सुरुवात करायची. म्हणून ग्रामीण साहित्यामध्ये, ग्रामीण कवितेत एक डोह निर्माण झालेला आहे आणि त्या डोहामध्ये सगळे शब्द बुडून गेलेले आहेत. नांगर, शिळवाट, रुमण, वादी हे शब्द आत्ताचे कवी आधी शब्द तयार करतात आणि मग कविता तयार करतात. माझं म्हणणं असं आहे की जे लिहा ते इतिहास तपासून लिहा. शेवट करताना मी तुम्हाला माझी आणखी एक कविता ऐकवणार आहे. काहींनी म्हटले की गुंठा कविता म्हणा, गोप कविता म्हणा. तर गोप कविता तुम्हाला इंटरनेटवर सापडेल. मी ती बऱ्याच वेळा म्हटलेलो आहे. 2014 साली ज्यावेळेस व्हॉट्सअप सुरू झालं त्यावेळेस पहिली मराठी व्हायरल कविता जी लाखो लोकांनी पाहिली असा उल्लेख चित्रलेखाने एकदा केला होता की गोफ ही माझी कविता सर्वात जास्त लोकांनी गुंठा कविता त्या कालखंडात ऐकली, पाहिली. इतरही माझ्या कविता माझं नाव गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसतील. लहानपणी मला व्यवस्थित पत्ता नव्हता, पण आता माझा पत्ता आहे मुक्काम पोस्ट गुगल, आणि जिथून कोणी खाली खेचू शकत नाही असा तो पत्ता आहे. तर आणखीन एक कविता मी तुम्हाला शेवटची ऐकवतो. ह्याच संग्रहातली कविता आहे. आता माझा संग्रह त्याच्या सगळ्या प्रती संपलेल्या आहेत. दुसरी आवृत्ती लवकरच येईल. आल्यानंतर काही मित्रांना मी ती पोहोच करेल किंवा बुक गंगावरती मिळेल. माझी शेवटची कविता लोड शेडिंग. कळत नाही हे लोड शेडिंग आहे की आत्महत्यांचे नवे शेडिंग आहे. कळत नाही हे लोड शेडिंग आहे की आत्महत्यांचे नवे शेडिंग आहे. विषाच्या बाटलीत बुडालाय बाप, आईचे विहिरीत जाणे पेंडिंग आहे, आईचे विहिरीत जाणे पेंडिंग आहे. अशी कशी वीज माफ केली सरकार, अशी कशी वीज माफ केली सरकार. ज्या शेतात डोळे उगून यायचे, ज्या शेतात डोळे उगून यायचे ते सुद्धा दिवसा ढवळ्या अंध झाले. आता आडात आहे लय पाणी, पण त्याचे पोहऱ्यात येणे बंद झाले, त्याचे पोहऱ्यात येणे बंद झाले. रासायनिक बनलेल्या शेतकऱ्यानं पुन्हा सेंद्रिय शेती सुरू करणे म्हणजे, रासायनिक बनलेल्या शेतकऱ्याने पुन्हा सेंद्रिय शेती सुरू करणे म्हणजे आवताचा बैल सोडून गाड्याला जोडणे. रासायनिक बनलेल्या शेतकऱ्याने पुन्हा सेंद्रिय शेती सुरू करणे म्हणजे आवताचा बैल सोडून गाड्याला जोडणे. आणि निघालेले उत्पन्न म्हणजे पुन्हा एकदा कुणब्याच्या गळ्यात कर्जाचे लोढणे, पुन्हा एकदा कुणब्याच्या गळ्यात कर्जाचे लोढणे.
अरे हे आपल्यासाठी कुठलेच पॅकेज नाही, शेतकऱ्यांसाठी कुठलंच पॅकेज नाही, नावाच्या अफवा आहेत फक्त. अरे हे आपल्यासाठी कुठलेच पॅकेज नाही, अडकवून पाडण्यासाठी तयार केलेली ही एक दावण आहे, अडकवून पाडण्यासाठी तयार केलेली ही एक दावण आहे. त्यांच्या 5 वर्षांच्या उन्हाळ्याची सोय म्हणून त्यांनी राखून ठेवलेला एक श्रावण आहे, त्यांनी राखून ठेवलेला एक श्रावण आहे. आपण फक्त ते सांगतील तसे जुंपून घ्यायचे, आपण फक्त ते सांगतील तसे स्वतःला जुंपून घ्यायचे. थकू नये म्हणून डोळ्यासमोर बांधून ठेवलाय त्यांनी आश्वासनांचा पाचुंदा. आपण थकू नये म्हणून डोळ्यासमोर बांधून ठेवलाय त्यांनी आश्वासनांचा पाचुंदा. साला आपलं जगणंही असंच, दिसायलाच वरून मोठी वखार, आत मात्र सडून गेलेला कांदा, आत मात्र सडून गेलेला कांदा. कधीतरीच 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला, कधीतरीच 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला नुसतीच घोषणांची इर्जिक होते, नुसतीच घोषणांची इर्जिक होते. नाहीतर कुठल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शवावर झाकला जातो राष्ट्रध्वज किंवा त्याला दिली जाते सलामी. नाहीतर कुठल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शवावर झाकला जातो राष्ट्रध्वज किंवा त्याला दिल्या जाते सलामी. त्यानं फक्त एकच करावं, त्यानं फक्त एकच करावं, पाठीत वाकून मातीत खुपसावीत बोट, पाठीत वाकून मातीत खुपसावीत बोट आणि फक्त भुईलाच करावा सलाम. असा दंडच वाकत गेला, असा जर दंडच वागत गेला, असा जर फक्त दंडच वाकत गेला तर ध्वज टेकायला वेळ लागणार नाही. कष्टाचा इज्जतीला आणि मातीचा माणसाला मेळ लागणार नाही, मातीचा माणसाला मेळ लागणार नाही. आमच्या आत्महत्येनंतर शेतकऱ्यांच्या आलिशान संघटना येतात आमच्या शेतात. कुंकू हरवलेल्या घरांची यादी एका हातात आणि सांत्वनाचा रिकामा करंडा दुसऱ्या हातात. कुंकू हरवलेल्या घरांची यादी एका हातात आणि सांत्वनाचा रिकामा करंडा दुसऱ्या हातात. आता नकोय कुठल्याच परतफेडीचा कडू घास, आता नकोय कुठल्याच परतफेडीचा कडू घास. हवाय फक्त काळीज भरून मातीचा वास, हवाय फक्त काळीज भरून मातीचा वास. आणि द्यायचंच असेल, आणि तुम्हाला जर द्यायचंच असेल तर झिजण्यासाठी अजून थोडं चंदन द्या. तुम्हाला द्यायचंच असेल तर झिजण्यासाठी अजून थोडं चंदन द्या. पण आम्ही दिलेली माती पुन्हा आम्हाला अंदन द्या, पुन्हा आम्हाला अंदन द्या. अरे पिकण्याआधीच झाडावरून आम्ही का आणि कसे गळून पडलो, पिकण्याआधीच झाडावरून आम्ही का आणि कसे गळून पडलो, याचा पंचनामा न करताच तुम्ही निघालात कुठे. पिकण्याआधीच झाडावरून आम्ही का आणि कसे गळून पडलो, याचा पंचनामा न करताच तुम्ही निघालात कुठे. या हरित क्रांतीच्या महापुरात आमच्या आयुष्याचं झाड उभाळून मेलं, या हरित क्रांतीच्या महापुरात आमच्या आयुष्याचं झाड उभाळून मेलं, त्याची खरी नोंद लावा. आमच्या आयुष्याचं झाड उभाळून मेलं, त्याची खरी नोंद लावा. माणसं पिकवा नाहीतर माती सुकवा, पण आधी आमच्या बापाच्या आत्महत्येचं बिल चुकवा, आधी आमच्या बापाच्या आत्महत्येचं बिल चुकवा. तर अशा रीतीने आज मी माझ्या पुस्तकाने तुमच्याशी संवाद साधलेला आहे. ज्यांना माझ्या कविता ऐकायच्या असतील त्यांनी नेटवर माझं नाव सर्च करून कविता ऐकाव्यात. पुन्हा एकदा मी बेधडक महाराष्ट्र या पेजला ते चालवणारे जे संचालक आहेत अरुण वाळुंज यांना मी शुभेच्छा देईल. पुन्हा एकदा माझ्या कवी मित्रांना, साहित्यिकांना विनंती करील की मराठी साहित्यात कचरा वाढवण्यापेक्षा आपण जे लिहितो ते कुणाकडून ते तपासून घ्या, वाचून घ्या, घिसाडघाई करू नका, व्यवस्थित लिहा, समकालीन साहित्य वाचा.
माझं पुस्तक 2014 साली आलं. तदनंतर अनेक पुस्तकं, अनेक संग्रह आलेले आहेत. ते वाचणं, त्याचा अभ्यास करणं साहित्यिकांना गरजेचं आहे. जे कोणी लिहित नसतील, वाचत नसतील, तरी ह्या ग्रुपमध्ये असतील, त्यांना सुद्धा मी खूप आनंदाच्या शुभेच्छा देतो की तुम्ही इथं येता, ऐकता. माझ्या वाढदिवसानिमित्त काही जण शुभेच्छा देत आहेत. खरं तर हा सरकारी वाढदिवस आहे. खोट्या वाढदिवसाला खऱ्या शुभेच्छा मिळत आहेत, हे सुद्धा मला खूप आनंदाचं वाटतं. तर दरवेळेस दर बुधवारी हा कार्यक्रम असतो. अंजलीताई कुलकर्णी ह्या मागच्या वर्षी खूप गाजलेल्या लेखिका, कवयित्री, समीक्षक आहेत, ज्यांचं पुण्यामध्ये फार मोठं नाव आहे. त्या मागच्या वर्षी होत्या, मागच्या आठवड्यात होत्या. त्यांचं मी ऐकलं. खूप सुंदर असं त्यांचं ऐकणं मला खूप आवडतं. त्यांच्या कविता मला आवडतात. आम्ही सोबत अनेकदा कार्यक्रमात असतो. मुकुंद देंडगे इथं उपस्थित आहेत, जे माझे साहेब आहेत. त्यांचे मी आभार मानतो. इथं जे जे उपस्थित आहेत त्यांचे पुन्हा एकदा आभार मानून मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद बेधडक महाराष्ट्र. धन्यवाद पुस्तक कट्टा. धन्यवाद अरुण वंश.